Welcome to Dil Se Jugni. I am Harsha and this is the second episode of Letters I Never Sent. In this series, I talk about people who did a lot for me in life and never asked anything in return. So, this episode is dedicated to my dear teachers. So, let's get started. So the very first person to make into this list is HOD of Lalit Kala Kendra, Gurukul, Pune, Dr. Praveen भोळे. म्हणजेच आमचे भोळे सर. भोळे सर म्हणजे अगदी खऱ्या मनाचा माणूस. त्यांच्या बरोबर काम करत असताना इतकी मजा येते. त्यांच्याकडे शिकत असताना मला अजिबात असं वाटलं नाही की कुठल्या तरी एकदम एक्स्ट्रा ऑर्डिनरी आणि स्ट्रिक्ट माणसाबरोबर आपण काम करतोय. म्हणजे चांगल्या अर्थी सांगते, ते आहेत एक्स्ट्रा ऑर्डिनरी पण ते तुम्हाला तसं जाणवू देत नाही. ते इतके मनमिळावू आणि छान आहेत ना की खूप गंमत येते आणि त्यांचे जोक्स म्हणजे कमालच असतात. कारण ते पण हा व्हिडिओ बघणार आहे. पण असो, तर मला आजही आठवतं की जेव्हा मी ललित कला केंद्रात सिलेक्ट झाले तेव्हा लॉकडाऊन सुरू होतं आणि माझी ऑडिशन वगैरे सगळं ऑनलाईन झालं होतं. सो त्यांनी मला प्रश्न विचारला होता की तुला काय यायचंय पुण्याला, जळगाव सोडून. सो तेव्हा मी त्यांना सांगितलं होतं की मला थेरॉटिकल शिकायचंय नाटकाबद्दल. आणि तेव्हा जळगावला अशी काही सुविधा नव्हती की तुम्ही ग्रॅज्युएशन नाट्यशास्त्रातून वगैरे करू शकता. सो त्यासाठी मला यायचंय. सो जेव्हा माझं सिलेक्शन झालं आणि त्यांचा मला कॉल आला, सो त्यांनी मला एक गोष्ट सांगितली की हे बघ, आता तुला ही संधी मिळालीये, सो याचं सोनं कसं करायचं हे तुझ्या हातात आहे आणि याचा असा काहीतरी वापर कर की तुझ्या नंतर तुला ओळखणारी प्रत्येक व्यक्ती जळगाव मधली जी आहे त्यांना पण तिकडनं बाहेर पडावंसं वाटेल आणि काहीतरी मोठं करावंसं वाटेल. सो ती गोष्ट माझ्या इतक्या लक्षात राहिली आहे तेव्हापासून आतापर्यंत आणि यापुढेही राहील की कुठलंही नवीन काम सुरू करताना किंवा कामाचा कधीही मला कंटाळा आला तेव्हा मला पटकन ती गोष्ट आठवते आणि परत नव्या ऊर्जेने कामाला सुरुवात करावीशी मला वाटते. आणि भोळे सर म्हणजे ओपन टू आयडियाज असलेला माणूस आहे. म्हणजे मी अशी व्यक्ती आहे की मला पटकन काहीतरी करायचं असेल तर असं नाही होत की एक गोष्ट सुचली आणि पटकन ते तसं करून टाकलं. 8-10 गोष्टी एकत्र सुचतात. सो मला एक गोष्ट आठवते की आम्हाला प्रॅक्टिकल एक्झाम्स असतात आणि त्या प्रॅक्टिकलसाठी सरांनी सांगितलं होतं की तुम्हाला जे काही विषय सुचतायत ते तुम्ही माझ्याकडे घेऊन या आणि मग आपण बघू पुढे काय करायचंय. सो मी घाबरत असे मला सुचलेले 8 विषय घेऊन त्यांच्या केबिन मध्ये गेले होते आणि मी त्यांना सांगितलं की नाही सुचते सर, मी काय करू, मला ना 8 विषय सुचलेले आहेत. आणि ते असे बसलेत आणि मला वाटलं आता रागवतील की तू काय वेडीस का, म्हणजे तुला एक गोष्ट पण ठरवता येत नाही आणि आली आहेस इकडे शिकायला वगैरे. ते तसं काहीच बोलले नाही. ते बसले आणि म्हटले सांग मला एक विषय. त्यांनी ते सगळे 8 विषय ऐकून घेतले आणि मग पूर्ण प्रोसेस त्यांनी मला ते म्हणजे त्या 8 मधले कोणते वगळायचे आहे, कशावर मी चांगले काम करू शकते, असं सगळं करून त्यांनी मला माझ्या प्रॅक्टिकल एक्झाम साठीचा विषय निवडण्यासाठी मदत केली होती. सो ते कधीच असं डावलत नाहीत विद्यार्थ्यांना की अरे तुला काही कळत नाही वगैरे, अच्छा घेऊन ये, तुला काय सुचतंय ते घेऊन ये, त्याचं करू आपण काहीतरी. असे कमालच आहेत ते म्हणजे. आणि ते म्हणजे पूर्ण जितका वेळ मी त्यांच्याबरोबर तिकडे काम करत होते, मी ललित कला केंद्रात शिकत होते, कधीच त्यांनी मला असं वेगळं नाही वाटू दिलं. मला म्हणजे ते सगळ्याच विद्यार्थ्यांबरोबर तसे वागतात, मी आता माझ्याबद्दल बोलते, पण कधीच त्यांनी मला असं वाटू नाही दिलं आणि एक वेगळंच कनेक्शन त्यांच्याबरोबर माझं बिल्ड झालं. पण ते कनेक्शन ना म्हणजे ही एक खूप वियर्ड गोष्ट मला आता इकडे सांगावीशी वाटते की ते कनेक्शन फक्त मला माझंच असं जेव्हा मी त्यांच्या समोर नसते तेव्हा असं फील होतं की यार भोळे सर म्हणजे कमाल माणूस आहे. असं जेव्हा आम्ही एकमेकांच्या समोर येतो इतके ऑकवर्ड होतो आम्ही. म्हणजे हे कितीतरी वेळा झालेलं आहे की खूप आता मी पासआउट झाल्यामुळे खूप दिवसांनी, महिन्यांनी, कधी कधी एखाद्या वर्षाने वगैरे मी त्यांना भेटली आहे आणि इतकं काहीतरी होते की हॅलो सर आणि ते म्हणतात अरे वा छान, कशी आहेस, आणि या 2 वाक्यांनंतर आमच्याकडे बोलायला काहीच नसतं आणि आम्ही मग ते त्यांचं करत माझ्याकडे बघत असतात. मी पण आपली एक ऑकवर्ड स्माइल करून त्यांच्याकडे बघत असते आणि मग 2-3 मिनिटानंतर असं होतं काहीतरी की आहे सर मी इथेच, भेटूयात वगैरे. किंवा खूप दिवसांनी आम्ही भेटलो आणि आम्ही छान नटलेलो असतो, जसं आता ललित पौर्णिमेला आम्ही भेटलो तर आमचं असं होतं की सर एक फोटो
फोटो काढूयात, असं काहीतरी होतं माझं एक ऑकवर्ड बॉडी लँग्वेज. आणि ते म्हणतात हो हो काढूयात ना, म्हणून आम्ही असं कुठेतरी जातो, फोटो काढतो आणि परत स्माइल करून ते त्यांच्या कामाला जातात, मी माझ्या कामाला जाते. सो कधी कधी मला असं वाटतं की या माणसाला कधी मी समजवू शकेन का की माझ्या हृदयात या माणसासाठी इतकी प्रचंड रिस्पेक्ट आहे आणि काय मला म्हणजे मी या माणसाला मानते, मी कधी यांना समजवू शकेन का किंवा सांगू शकेन का. पण नंतर मग मलाच त्याचं उत्तर मिळतं कधीतरी की कदाचित मी हे जे काही काम करतेय किंवा याच्यापेक्षा काहीतरी अजून चांगलं काम मी जेव्हा करेन तीच कदाचित त्या गोष्टीसाठीची पावती असेल की सर मी तुम्हाला खूप जास्त मानते माझ्या आयुष्यात आणि खरंच मी हे खूप मनापासून सांगते की तुम्ही माझ्या आयुष्यात आलेले पहिले असे टीचर आहात जे मला असं वाटलंय ज्यांच्याविषयी की खरंच तुम्ही माझे गुरु आहात आणि तुम्ही मला काहीतरी आयुष्यभरासाठीच शिकवलेलं आहे. सो थँक्यू सो मच, तुम्ही इतक्या बरोबर वेळी माझ्या आयुष्यात आलात, थँक्यू सो मच. दुसरी व्यक्ती जिला मला थँक्यू म्हणायचं आहे तो म्हणजे अजित दादा. आता तुम्ही म्हणाल की अरे शिक्षकांचा एपिसोड आहे मग सर का नाही दादा, तर अजित सर खरं तर कसं वाटेल, कारण की अजित हा दादाच आहे आमच्यासाठी. सगळ्या ललितवाल्यांना कळेल हे सगळं काय आहे ते, कारण ना तो कधीच आमच्या बरोबर असा कठोर आणि एकदम शिस्तबद्ध शिक्षकासारखा वागलेला नाहीये. तो नेहमी एक गोंडूस दादा होता आमच्यासाठी, आहे आता पण आमच्यासाठी. आणि तो ना ललितचं आमचं सगळं टेक्निकल काम वगैरे पण सांभाळतो. सो माझ्या ललितच्या अर्ध्या आठवणी अशाच आहेत की मी त्याचा केबिनचा दरवाजा उघडते, दादा एक काम होतं, आणि तो म्हणणार हा हा बोल ना, आणि मी जाणार आणि मग असं एवढंच तोंड करून त्याच्याकडे जायचं, म्हणायचं बघ ना दादा हा फॉर्मच ओपन होत नाहीये, ही लिंकच ओपन होत नाहीये, हा हेच होत नाहीये तेच होत नाहीये, आणि तो आपलं काम करून देणार. म्हणजे जरा असं त्याला चिडायला पण जमत नाही, सॉरी अजित दादा, पण तो इतका क्यूट आहे त्याला चिडायला सुद्धा जमत नाही. तो म्हणजे असा चिडला की वाटतच नाही, तर तो आपलं असं मस्त सगळं काम करून देणार, मग आपण खुश होणार, आपण त्याला म्हणणार थँक्यू. आणि असं म्हणजे कितीतरी प्रॉब्लेम्स त्याने इतक्या सगळ्या वर्षांमध्ये आमच्या सगळ्यांचे सोडवलेले आहेत. आणि तो आमचे काही लेक्चर्स पण घ्यायचा. सो त्या लेक्चर मधली एक आठवण मला सांगावीशी अशी वाटते की त्याने आमचे काही ग्रुप्स केले होते आणि त्याने आम्हाला एक युट्यूबवर व्हिडिओ दाखवला आणि याच्यावर तुम्ही डान्स बसवा असं म्हटलेलं. सो आमच्या ग्रुपमध्ये मी एकटीच मुलगी होते आणि 4-5 काहीतरी मुलं होते. सो आमच्या ग्रुपमधला एक मुलगा असंच रॅन्डम बोलला की अरे आमच्या ग्रुपमध्ये एकच मुलगी आहे, आणि तेव्हा दादा म्हटलेला अरे ती एकटी ना तुमच्या सगळ्यांसाठी काफी आहे, काहीतरी बोललेला असं की तुमच्या सगळ्यांसाठी ना ती एकच बास आहे म्हणून. आणि तेव्हा मला इतकं म्हणजे हे आता ऐकायला अत्यंत छोटूस आणि क्रिंज वाटत असेल तुम्हाला, पण मला तेव्हा इतकं असं डोळ्यात पाणी मिठी आलेलं, म्हटलं अरे बापरे एवढा मला स्वतःवर एवढा कॉन्फिडन्स नाही, एवढा आलाय माझ्यावर. सो तेव्हा ते इतकं भारी वाटलेलं मला. आणि मग तो भाऊने तोडून डान्स केलेला आहे त्या ग्रुपमध्ये, मजा आली होती तेव्हा मला खूप. सो असाच नेहमी जेव्हा पण तो भेटणार तेव्हा विचारणार की काय चाललंय तुझं, मस्त चाललंय ना बा, छान करत राहा वगैरे, असा क्यूटसा छानसा नेहमी सपोर्टिव्ह असणारा नेहमी कामात येणारा आमचा अजित दादा आहे. सो थँक्यू सो मच अजित दादा, तू जितका पण वेळ होतास ललितमध्ये माझ्या बरोबर, तू खूप गोष्टी माझ्यासाठी सोप्या केल्यास. काही मी इकडे कदाचित सांगायलाही विसरले असेल, पण प्लीज समजून घे, तू खूप जास्त मॅटर करतोस या सगळ्या गोष्टींमुळे, आणि आताही तू जेव्हा भेटतोस तेव्हा खूप छान वाटतं मला. सो थँक्यू सो मच. तिसरी व्यक्ती जिला मला मनापासून थँक्यू म्हणायचंय ती म्हणजे आमची अश्विनी ताई. परत मॅडम नाही, अश्विनी ताई, कारण तेच ती कधी आमची शिक्षिका आहे असं मला वाटलंच नाही. ती नेहमी एका मोठ्या
मोठ्या ताईसारखी खंबीरपणे मागे उभी राहिली आणि गोष्टी शिकवत राहिली, सांगत राहिली. ललितला असताना ती आम्हाला बेसिक्स ऑफ ऍक्टिंग शिकवायची, म्हणजे तुमच्या आवाजावर, तुमच्या शरीरावर आणि तुमच्या इमॅजिनेशनवर तुम्ही कसं काम करू शकता हे सगळं ती शिकवायची. आणि तिच्या लेक्चर्सला इतकी मजा यायची आम्हाला, म्हणजे वेगवेगळे व्यायाम ती आम्हाला करायला लावायची. अशा उलट्या उड्या बिड्या मारायची ती आमच्या समोर, म्हणजे आम्हालाच तिला बघून लाज वाटायची की म्हणजे काय चाललंय, आपण काय करतोय आयुष्यात असं. आणि एक्सरसाइजेस पण ती इतकी कमाल, म्हणजे ऑनलाईन क्लासेस आमचा सुरू असताना पण ती काहीतरी आम्हाला होमवर्क द्यायची आणि मग आम्ही त्याच्यावर काहीतरी विचार करायचा आणि मग तिच्या समोर ते परफॉर्म करायचं. नंतर आम्ही त्याच्यावर गप्पा मारायचो. आणि त्याच्यानंतर जेव्हा आम्ही प्रत्यक्षात भेटलो तेव्हा पण खूप, म्हणजे ती एक्साइटमेंट तिने ऑनलाईन क्लासेस पासून तर आतापर्यंत आमची बिल्ड केली होती. आणि तिच्यामुळे बरंचसं काम झालं शरीरावर, आवाजावर आणि इमॅजिनेशनवर, की आपण कशा गोष्टी इमॅजिन करून पुढे अभिनयात त्याचा आपण वापर करू शकतो. पण या सगळ्या झाल्या टेक्निकल गोष्टी. आणि माझ्यासाठीच्या, माझी अश्विनीताई बाबतीतची दुसरी एक खूप फेवरेट गोष्ट म्हणजे अशी आहे, तिला स्टेजवर काम करताना बघणं. म्हणजे ती बाई इतकं सुंदर काम करते, ती स्टेजवर काम करताना इतकी सुंदर दिसते. म्हणजे ऑब्व्हियसली मी हे बोलणं म्हणजे काय असतं ते लहान तोंडी मोठा घास वगैरे आहे, पण मला इकडे आज अप्रिशिएट करायचंच आहे ताई तुला. ती इतकी सुंदर दिसते की असं वाटतं की ती गात असताना तिच्याकडे म्हणजे तिला ऐकतच राहावं. ती अभिनय करत असताना, ती स्टेजवरून नुसती फिरत असताना, वावरत असताना तिच्याकडे नुसतं बघतच राहावं असं वाटतं. सो एक तिला, मला तर नेहमी असं वाटतं की तिला परफॉर्म करताना बघणं म्हणजेच आपलं सौभाग्य आहे असं. सो मला खूप मजा येते ताई जेव्हा मी तुला परफॉर्म करताना बघते. आणि तिसरी एक खूप क्यूट गोष्ट आहे अश्विनीताई बाबतीत जी नेहमी लक्षात राहते. ललित कला केंद्रात असताना सुद्धा आणि बाकीच्या वेळी सुद्धा जेव्हाही असा कुठलाही प्रसंग येईल, जेव्हा आम्ही ताईला भेटणार असू, ताई आमचा परफॉर्मन्स बघायला येणार असेल किंवा कुठल्याही निमित्ताने आमची भेट होणार असेल, ताई तिच्या बरोबर अमूलची ती एक मोठीवाली चॉकलेट येते, डार्क चॉकलेट, ती नेहमी तिच्या बरोबर घेऊन येणार आणि ती आपल्याला देणार. आणि असं होतं की प्रत्येक वेळेला तुला कशा या गोष्टी लक्षात राहतात ना. म्हणजे खरं तर इतकी छोटीशी गोष्ट आहे, इतकं क्यूट छोटंसं जेस्चर आहे की कोणाला तरी भेटायला चाललोय म्हणून चॉकलेट घेऊन जाणं, पण ती प्रत्येक वेळेला लक्षात ठेवते. आणि सगळ्यांच्याच बाबतीत, म्हणजे तिचे सगळे स्टुडंट्स जे असतील सगळ्यांचीच आमची ही आठवण आहे की अश्विनी ताईला आम्ही भेटून आलोय म्हणजे आमच्याकडे ते मोठंवालं चॉकलेट असणार. सो थँक्यू सो मच ताई की तू नेहमीच एक खूप मोठी चिअर लीडर आहेस आमच्या सगळ्यांच्या पाठीशी आणि माझ्या पाठीशी. तू ललितमध्ये असताना बऱ्याच लेक्चर्स मध्ये छोट्या छोट्या गोष्टी शिकवल्या ज्या अजूनही लक्षात आहे. त्या इथे सांगता येत नसतील, पण मला तुला एवढं सांगायचंय की सगळं माझ्या लक्षात आहे. आणि प्रत्येक वेळेला जिथे त्याची गरज असते तिथे तिथे त्या गोष्टी मला आठवतात. सो थँक्यू सो मच. एक खरंच एका मोठ्या बहिणीसारखं इतकं सगळं मला शिकवलंस त्याच्यासाठी थँक्यू. अँड लास्ट बट नॉट द लिस्ट वी हॅव आनंद दादा. बापरे, माझं या माणसावर इतकं प्रेम आहे, कमाल माणूस आहे हा. म्हणजे ही इज सच अ परफेक्ट ब्लेंड ऑफ स्पिरिच्युअलिटी अँड प्रॅक्टिकॅलिटी. खतरनाक. म्हणजे त्याच्या बरोबरचे सेशन्स आर द मोस्ट ब्युटिफुल सेशन्स आय हॅव हॅड इन माय लाईफ. म्हणजे इतकं कसं छान सहज पद्धतीने एखाद्या व्यक्तीला गोष्टी जमू शकतात ते मला खरंच आजपर्यंत त्याचं उमगलेलं नाहीये. म्हणजे आजही मी सेशन्स वगैरे कुठे घ्यायला जाते तर सारखं ते दडपण असतं, सारखं ते एक परफॉर्म करणं असतं की हा आपल्याला काहीतरी मिळवून घ्यायचं आहे किंवा छान परफॉर्म करायचं आहे. पण हा येतो आणि सहज त्याला जे काही हवं आहे ते तो आमच्याकडून करवून घेतो सेशन्स मध्ये. आणि आम्हाला कळत सुद्धा नाही की ओ अच्छा याच्या मागे इतका मोठा अजेंडा होता, कारण की आम्हाला मजा आलेली असते सेशन्स मध्ये. आणि सेशन्सच्या शेवटी तो सांगतो की आपण इथपर्यंत पोहोचलोय आणि मग आपण असे बसलेलो असतो की ओ अच्छा आपण इथपर्यंत पोहोचलोय. इतका सहज आणि सुंदर माणूस आहे हा. आयुष्यात हा भेटल्यानंतर आजपर्यंत जेव्हा पण मला
कुठलीही म्हणजे मी कन्फ्युज्ड असेल माझ्या आयुष्यात किंवा मला ही गोष्ट कळत नाहीये, कुठल्या तरी गोष्टीचा त्रास होतोय, काही लोकांबरोबर मी काम करतेय ज्यांच्याबरोबर काही गोष्टी जमत नाहीयेत, माझ्याकडे एकच ऑप्शन असतो, दादा तुझ्याशी बोलायचंय. आणि हा इतका बिझी माणूस आहे, यू कॅन्ट इव्हन, म्हणजे त्याचं पूर्ण वर्ष ठरलेलं आहे की मी जानेवारीमध्ये हे करतोय, मी फेब्रुवारीमध्ये हे करतोय, 24 ऑक्टोबरला मी हे करतोय. इतका बिझी आणि काम करणारा माणूस आहे. तरी 1 दिवसानंतर, 2 दिवसानंतर, 3 दिवसानंतर याचा मेसेज येतो की हा मी या तारखांना हे करतोय, पण आपण या तारखेला बोलू शकतो, असं म्हणून हा वेळ देणार, हा त्याच्या बिझी शेड्यूल मधून वेळ काढणार आणि मग आपण आपले प्रॉब्लेम्स याला सांगायचे वगैरे. सो आणि याच्याशी बोलल्यानंतर असं कळतं की अरे हे किती सोपं होतं आणि हे का नाही सुचलंय आपल्याला. इतकं म्हणजे छान सगळ्या गोष्टी हा प्रेझेंट करून सांगतो. सो आनंद दादा, थँक्यू सो मच. मागचे काहीतरी 3-4 वर्ष, 3च वर्ष कदाचित मी तुला ओळखते, पण तेव्हापासून हळूहळू तू ज्या काही कन्सेप्ट क्लिअर करत गेलेल्या आहे, मुलांबरोबर काम करण्याबाबतीच्या, एकंदरीत लोकांबरोबर काम करण्याबाबतीच्या, प्रॅक्टिकॅलिटी बाबतीच्या, की आपण कसं लोकांबरोबर बोललं पाहिजे, कसं प्रोफेशनली वागलं पाहिजे, आयुष्याबद्दल बरंचसं कळतं याच प्रोफेशनल टॉक्स मधून. आणि तू इतकं सुंदर बोलून जातोस ना, म्हणजे सेम की तू जेव्हा बोलत असतो ना तेव्हा असं वाटतं की ऐकतच राहावं, इतकं पटकन. आणि प्रत्येक कन्सेप्ट समजावून देण्यासाठी ना याच्याकडे एक गोष्ट असते. सो हा मस्त अशी एक गोष्ट सांगतो आणि पटकन आपण लहान होतो आणि गोष्ट ऐकायला लागतो आणि गोष्टीच्या शेवटी असं होतं की किती गोड, किती छान, मस्त. आणि आयुष्याचा सगळा सार कळलाय त्या मोमेंट मध्ये असं वाटतं आपल्याला. सो आय एम सो ब्लेस्ड की तू माझ्या आयुष्यात आहेस आणि थँक्यू सो मच तुझा इतका काय म्हणू शकतो आपण अमूल्य वेळ मला देण्यासाठी. आणि आय एम सो ब्लेस्ड टू हॅव यू आनंद दादा. थँक्यू सो मच. So this were the 4 people who actually made an impact in my life as teachers. This is so sad but true की मला स्कूल मधल्या कुठल्याच टीचर्सचा इथे उल्लेख करावासा वाटला नाही किंवा त्यांचं नाव घ्यावंसं वाटलं नाही. बट अगेन थोडे लेट माझ्या आयुष्यात अशी लोक आली, पण आली ज्यांच्यामुळे मी जी काही आहे ती आज आहे आणि मी काही प्रमाणात घडू शकले. सो थँक्यू सो मच तुम्हा चौघांना परत. आणि बाकी सगळ्या ऑडियन्सला प्लीज हा व्हिडिओ बघा, लाईक करा, शेअर करा. प्लीज तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. तुमचेही टीचर्स असतील ज्यांनी तुम्हाला घडवलं असेल, ज्यांना तुम्हाला पण थँक्यू म्हणायचं असेल, सो प्लीज त्यांच्याबरोबर पण शेअर करा. जर तुम्हाला त्यांची नावं सुचवावीशी वाटली, मला सांगावीशी वाटली किंवा तुम्हाला काही इन्सिडेन्सेस सांगावेसे वाटले, सो प्लीज कमेंट करा. आणि तिसरा एपिसोड येईल लवकरच. थँक्यू सो मच.